कारण बाबासाहेबांनी कळलं होतं आता की आपण ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला समाजासाठी करायचा आहे. माझा समाज पिचलेला आहे, माझा समाज गांजलेला आहे, मला माझ्या देशाला उभारी द्यायची आहे. आणि मग त्यांचं लक्ष समाजकारणाकडे गेलं. मार्च 1927 ठिकाण चौदारतळी महाड. प्रचंड संख्येने समुदाय, प्रचंड संख्येने जमलेला समुदाय, आंधलेला, गांजलेला, पिसलेला, जातीपातीच्या जोखडाखाली पिळून निघालेला समाज प्रचंड संख्येने जमा झाला होता. आणि ज्या समाजाने आजवर कधीच मान वर केली नाही, ज्या समाजाची मान वर करायची कधी हिंमतच झाली नाही, की जातीपातीच्या फक्त भिंती रचून ज्याला फक्त विरोध केला गेला, ज्याला फक्त अडवलं गेलं, ज्याचा जगण्याचा हक्क नाकारला गेला होता, आणि आज तो समाज क्रांती करत होता. कुठून आलं हे बळ? कुठून आला हा आत्मसन्मान? कुठून आली ही प्रेरणा? आणि त्याचं कारण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की प्रस्थापित समाज रचनेविरुद्ध, समाज व्यवस्थेविरुद्ध दंड सोपाटणारा क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की अडाणी माणूस शिक्षणाशिवाय गुलाम होतो, मनाने गुलाम होतो, स्वत्वहीन होतो, त्याच्यामध्ये तेज असत नाही. त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणलं होतं. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बाबा, गुरगुरणं म्हणजे फक्त वाघाचं गुरगुरणं नव्हे. जो शिक्षण घेतो त्याला आत्मसन्मान येतो. जो लोक शिक्षण घेतात, शिक्षण पुस्तक तुमचं मस्तक सुधारतात, आणि जे मस्तक सुधारतो ते कधीही चुकत नाही. ते प्यायल्यानंतर, वाघिणीचं दूध प्यायल्यानंतर माणूस गुरगुरतो, बौद्धिक दृष्ट्या सक्षम होतो, विवेकी होतो, त्याला चांगलं काय आणि वाईट काय, बऱ्याची वाईटाची कल्पना येते. आणि म्हणून बाबासाहेब बोलतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र त्यांनी आपल्या लोकांना दिला, की ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नव्हता, माणूस म्हणून जगता येत नव्हतं, अशा लोकांच्या हृदयामध्ये क्रांतीची ठिणगी पेटवण्याचं काम, क्रांती करण्याचं काम, समाजकार्य बाबासाहेबांनी केलं. बाळांनो, एक सत्याग्रह नव्हता, ती एक क्रांती होती. प्रेमानंद गजवी यांची एक नाटक आहे, घोटभर पाणी. अरे, ज्या पाण्यावरती, ज्या तळ्यावरती, ज्या ओढ्यावरती कुत्री, मांजरं, प्राणी, पशु, पक्षी पाणी पितात, आणि त्याच तळ्यामध्ये, त्याच पाण्यामध्ये जर एखादा माणूस पाणी प्या तर त्याला पशुपेक्षाही मारतात. हीच का माणुसकी? म्हणजे प्राण्याने पाणी प्यायला चालतं, माणसाने चालू नये. म्हणजे ती क्रांती काय होती की पिण्याचं ते घोटभर पाणी, या पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी केलेली क्रांती होती बाळांनो. की बाबासाहेब आपल्याला एक क्रांतिकारक, आपल्या देशातला एक क्रांतिकारक. कारण ज्या वेळेला बाबासाहेब 10वी उत्तीर्ण झाले होते, आणि त्यावेळेला त्यांचे गुरुजी खेळुसकर गुरुजी, त्यांनी त्यांना एक पुस्तक दिलं होतं, भागवत गौतम बुद्धांचं. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्यावरती प्रभाव पडला होता. त्यांना जाणवलं की गौतम बुद्ध हा जगातला पहिला क्रांतिकारक आहे. भाऊ, हे सगळं बाबासाहेबांच्या अंगी बळ आलं कुठून? हे तेज आलं कुठून? कारण ज्या जातीमध्ये बाबासाहेब जन्माला आले, त्या जातीला किंवा तसं इतर जातीला शिक्षणाची दारं बंद होती, कायमस्वरूपीच बंद होती. की लहानपणी एका विहिरीवरती पाणी प्यायल्यानंतर त्यांना जबर शिक्षा केली. आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये सुद्धा त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं होतं.
पण ज्या समाजाला शिक्षणाची संधी नाकारली होती, मात्र बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व जाणलं होतं. मी मगाशी सांगितलंय, ते मुंबईत मॅट्रिक झाले, मुंबई विद्यापीठामध्ये BA झाले, बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये पुन्हा गेले, तिकडे डिग्री घेतली. आणि त्याच वेळेला त्याने 1920 मध्ये इंग्लंडमधील एका कॉलेजमध्ये त्यांनी मास्टर डिग्री मिळवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवत ते इंग्लंडला गेले आणि त्या ठिकाणी त्याने एक प्रबंध घेतला आणि त्या प्रबंधाचं नाव रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ रुपी. बाळांनो, की बाबासाहेबांनी हाच विषय काय घेतला की त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न हाच विषय काय घेतला, ह्याच्या मागे सुद्धा एक ऐतिहासिक कारण आहे. कारण हा प्रश्न निवडला की हा प्रश्न निवडल्यामुळे ब्रिटिशांच्या चलनविषयक धोरण, कारण त्या काळात आपल्यावर इंग्रजांचं राज्य, या ब्रिटिशांच्या चलनविषयक धोरणामुळे सर्व भारतीय लोकांची कशी पिळवणूक होत चालली आहे हे दाखवायचं होतं त्यांना. हे त्यांनी त्या ग्रंथातून सिद्ध केलं. आणि जोपर्यंत भारतीय रुपया स्थिर होत नाही, त्याची किंमत स्थिर होत नाही, तोपर्यंत गरिबी थांबणार नाही, गरिबांची पिळवणूक थांबणार नाही, महागाई थांबणार नाही. या सगळ्या गोष्टीचा बाबासाहेबांनी पर्दाफाश केला होता की ब्रिटिश साम्राज्यातली चलन पद्धती आणि त्यांनी भारतामध्ये इथे लावली चलन पद्धती, याच्यात काय तफावत आहे, त्याची त्यांनी कसून छाननी केली. कारण त्यांना जाणवलं होतं हे लोक कपड्याच्या व्यापारासाठी आले, कापडासाठी आले, मसाल्यासाठी आले, म्हणजे इथून आमच्या शेतकऱ्याकडून कमी किमतीमध्ये कापड घ्यायचं, कमी किमतीमध्ये मसाले घ्यायचे आणि तेच आमच्याच ग्राहकांना प्रचंड किमतीने विकायचे. म्हणजे पिळवणूक दोन प्रकारे, एक शेतकऱ्याला कमी भाव आणि गिराईक पण आमचंच भारतीय, आणि या गिराईकाला जास्त भावाने ते विकत घ्यावं लागायचं. म्हणजे इंग्रज आपल्याला दोन्ही बाजूने लुटत होते. या त्यांच्या मर्मावरती बोट ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. रुपयाचा प्रश्न हा त्यांच्या प्रबंधातून, आणि साहजिकच त्यांचा हा प्रबंध आणि या प्रबंधामुळे बाबासाहेब जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ बनले, जागतिक दर्जाच्या अर्थतज्ञांच्या पंक्तीला जाऊन बसले. बाळांनो, 1925 ला ज्यावेळेला भारतातील चलन पद्धती, या भारतीय चलन पद्धतीतील सुधारणाविषयी यंग कमिशन बसलं गेलं आणि या यंग कमिशनला सूचना करण्यासाठी बाबासाहेबांना बोलावलं गेलं होतं. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी ज्या काही सूचना केल्या आणि त्या सूचनाच्या आधारावरती त्या सूचनाचं जे फलित बोलून आपल्याला माहिती आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघताय. भारतीय अर्थव्यवस्थेची कणा असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे त्या ग्रंथाचं फलित आहे, त्या सूचनांचं फलित आहे. म्हणजे मला विचार करा, बाबासाहेबांचं कार्य कुठे कुठे आहे. आम्हाला फक्त बाबासाहेब म्हटलं की फक्त राज्यघटना माहिती आहे, पण बाबासाहेब हे व्यक्तिमत्व असं आहे की जे सगळ्या थरापर्यंत पोचलं, प्रत्येक गोष्टीपर्यंत पोचलं. असा कुठला विषय नाही की ज्या विषयाला बाबासाहेबांचा परिस्पर्श झाला नाही. एवढं प्रचंड मोठं योगदान त्यांनी आपल्या भारतीय लोकांना, आपल्या समाजाला दिलेलं आहे. आणि बाळांनो, आज आपण त्यांची फळं चाखतोय. त्याच्यानंतर की डॉक्टर बाबासाहेब हे थोर अर्थतज्ञ होते. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाबाबत चिंतन केलं, मनन केलं आणि महत्वपूर्ण, अतिशय महत्वपूर्ण विचार मांडले. बाळांनो, की त्यांनी औद्योगिकरणाचा पुरस्कार केला. बाबासाहेबांना माहित होतं
की या देशात जोपर्यंत छोटे छोटे उद्योग होत नाही, कारखानदारी येत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणं शक्य नाही. या देशाची जर प्रगती करायची असेल तर देशामध्ये पहिलं औद्योगिकरण झालं पाहिजे, देशामध्ये रोजगार आले पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे, लोकांच्या हाताला नोकरी असली पाहिजे. कारण हातामध्ये नोकरी असणार, बाळा माहिती आपल्याला मानवी जीवन परिवर्तनशील आहे, मानवी जीवन गतिमान आहे, पण परिवर्तनाचं बीज कशामध्ये आहे बाळांनो? परिवर्तनाचं बीज हे अर्थकारणामध्ये आहे. माणसाचं अर्थकारण बदललं पाहिजे, त्याच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे, त्याची परिस्थिती सुधारली पाहिजे, आपोआप त्याचं राहणीमान सुधारतो. आणि ज्या वेळेला राहणीमान सुधारतं बाळांनो, देशाचा, राज्याचा, जगाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. हे बाबासाहेबांनी 1935ला ओळखलं होतं, 1942ला ओळखलं होतं. विचार करा बाबांनो, केवढी मोठी दूरदृष्टी त्या व्यक्तीकडे. त्याला माहित होतं की देशात औद्योगिकरण आलं पाहिजे. पण औद्योगिकरण कसं? की देशातील औद्योगिक गरजा, देशातील माणसांच्या गरजा आणि आमच्या देशामध्ये असलेले नैसर्गिक साधन स्रोत, या नैसर्गिक साधन स्रोतांचा पुरेपूर वापर करून औद्योगिकरण झालं पाहिजे. बाळांनो, आज जग शाश्वत विचारावरती विश्वास ठेवतं. शाश्वत म्हणजे काय? पूर्ण विकास, खरा विकास, की पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होऊ देता केलेला विकास. हा बाळांनो शाश्वत विकास आजचा नाही आहे. हा शाश्वत विकास बाबासाहेबांनी 1942-46 मध्ये मांडून ठेवला होता. शाश्वत विकासाबद्दलची त्यांची मतं 1942ची आहेत, 1946ची आहेत. आज आपण त्यांची फक्त फळं चाखतोय. विचार करा, केवढी दूरदृष्टी, केवढा विचार, केवढा भविष्याचा विचार केला असेल, देशाचा विचार केला असेल. प्रचंड योगदान आहे त्या व्यक्तीचं आपल्याकडं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की भारताच्या नियोजन विकासाबाबत केवळ विचार मांडले नाहीत, त्यांनी भारताच्या विकासा संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण, महत्वाकांक्षी असे प्रकल्प उभारले. की काय बाळा माहिती आपल्याला, त्या काळामध्ये प्रचंड पूर यायचे, प्रचंड विध्वंस व्हायचा. आणि अशा वेळेला बाबासाहेबांवरती, नद्यांवरती धरणं बांधायची काली जबाबदारी आली. त्यांनी ती पेलली. दामोदर प्रकल्प, हिराकूड प्रकल्प. बाळांनो, आपल्या देशातील सर्वात उंच धरण भाकरा नांगल आहे, पण भारतातील सर्वात मोठं धरण, भारतातील सर्वात लांब धरण कुठलं येणार? तर तुमच्या समोर स्क्रीनवरती हिराकूड प्रकल्प, महानदीवर बसलेले धरण. बाळांनो, या धरणाचं प्रारूप, या धरणाचा आराखडा बाबासाहेबांनी बनवलेला आहे. या सगळ्यात म्हणजे दामोदर प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, सोन नदी प्रकल्प, ह्या सगळ्या नद्यांचे प्रकल्प बाबासाहेबांनी बनवले. साहजिक देशामध्ये प्रचंड जलक्रांती, एक तर नद्यांनी पूर यायचे ते संकट वाचलं, तो विध्वंस वाचला. आणि त्याचबरोबर माझ्या गरीब शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालं. म्हणजे बाबासाहेब हे थोर जलतज्ञ आहेत, हे इथून आपल्याला कळतं. आणि बाबासाहेब काय म्हणाले होते की दामोदर प्रकल्प, हिराकूड प्रकल्प हे सगळे बहुउद्देशीय प्रकल्प असणार. की हे प्रकल्प फक्त पुरापासून संरक्षण करण्यासाठी बांधले नाहीयेत, की याच पाण्याचा वापर करून वीज तयार करा, याच पाण्याचा वापर करून दोन्ही बाजूला पर्यटन करा, शेतकऱ्याला सिंचन व्यवस्था करा, वाहतूक करा. म्हणजे ज्या प्रकल्पातून अनेक प्रकारचे उद्दिष्ट साध्य केली जातात त्याला म्हणतो आपण बहुउद्देशीय प्रकल्प. विचार करा, केवढा मोठा विचार करून ठेवला होता त्यांनी. बाबासाहेब मला अजून एका बाबतीत स्पष्ट वाटतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या सर्वांगीण विकासाची चालना दिलेली आहे. की देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, माझ्या देशाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी भारत एक
एकसंध राहण्यासाठी त्यांनी भारतीय राज्य घटनेमध्ये महत्वाच्या तरतुदी केल्या की माझा देश एकसंध असला पाहिजे, माझ्या देशाला कुठल्या बाबतीत बाधा होता कामा नये, देश प्रथम मग सर्व काही, नेशन फर्स्ट वी आर द लास्ट, ही त्यांची धोरणा होती. बाळा आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या शेजारी 7 देश आहेत, पैकी 2 राष्ट्र चीन आणि त्याच्याच मदतीने अण्वस्त्रधारी होऊ आलेला पाकिस्तान, ही 2 आण्विकधारी राष्ट्र आपली प्राचीन काळामध्ये अनेक वर्षापासून आपले शत्रू राष्ट्र आहेत. या 2 देशांपासून आपल्या देशाच्या एकात्मतेला, आपल्या देशाच्या अस्मितेला धोका बांधू शकतो, हे बाबासाहेबांनी त्या काळात जाणलं होतं. एवढा प्रश्न नाहीये. प्रश्न फक्त देशाच्या बाह्य संरक्षणाचा नाहीये, प्रश्न फक्त देशाच्या सीमेचं संरक्षण कसं करायचं त्याबद्दल नाहीये. आज आमच्या देशामध्ये अंतर्गत भागात सुद्धा प्रचंड प्रश्न आहेत. आज आमच्या देशामध्ये प्रचंड नक्षलवाद आहे. बाळांनो, 22 राज्यामध्ये नक्षलवाद आहे. विचार करा, हे संकट बाबासाहेबांनी तेव्हा जाणलं होतं. नक्षलवाद आहे, दहशतवाद आहे, प्रांतीय प्रश्न आहेत, भाषेचे प्रश्न आहेत, काश्मीरचा प्रश्न आहे, ईशान्येकडची जी 7 सिस्टम, ही जी 7 राज्य, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, ह्या राष्ट्रांना भारतामध्ये राहायचं नाहीये. ही राज्य स्वतंत्र होऊ पाहत आहेत. म्हणजे एक तर आपल्या देशाचे 3 तुकडे पडले, पाकिस्तान वेगळा झाला, बांगलादेश तो सुद्धा आपलाच आहे, तो वेगळा झाला. म्हणजे एका देशाचे 3 तुकडे पडले आणि बाळा अजून आपल्या देशाचे किती तुकडे पाडून घेणार? म्हणजे जर ही ईशान्येकडची राज्य पुन्हा वेगळी झाली तर विचार करा बाळांनो, आपल्याला आपल्या देशाचा नकाशा कसा वाटेल. आणि हे संकट बाबासाहेबांनी तेव्हा ओळखलेलं आहे. आणि बाबासाहेब फक्त ओळखून थांबले नाही, त्यांनी त्याच्यावरचा आपल्याला उपाय पण सुचवलेला आहे. अनेक प्रश्न आहेत आपल्या देशामध्ये. आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आहे, त्या 2 राज्यांचा सीमा प्रश्न अनेक वर्ष तसाच पडलेला आहे. तमिळनाडू आणि कर्नाटक या 2 राज्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आमच्या देशामध्ये 2 राज्य एकमेकाशी भांडतात. मग जेव्हा ही 2 राज्य एकमेकाशी भांडतात तेव्हा सुद्धा देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचतो. आणि हा धोका बाबासाहेबांनी ओळखला होता. कारण बाहेरच्या राष्ट्रापासून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचतो. विचार करा, सार्वभौमत्व की त्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका. आणि अंतर्गत बाबतीत ती सुरक्षा. आणि यासाठी बाबासाहेबांनी ज्यावेळी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी उत्तर देऊन ठेवलंय. घटनेतील कलम क्रमांक 352, घटनेतील कलम क्रमांक 356 आणि 360 ही 3 कलम आहेत ती की या सगळ्या प्रश्नावरचा उपाय. बाळांनो, काय आहे 352? काय आहे की 352 कलम म्हणजे काय की ज्यावेळी म्हणजे 3 कलम आणीबाणी विषयी आहेत. आपल्याला माहिती आहे करोना प्रचंड पसरलेला आहे. कदाचित नरेंद्र मोदी येत्या काही काळामध्ये याचा उपयोग करू शकतात. आणि जर तो उपयोग केला तर बाबांनो, ही देणगी कोणाची आहे मला सांगायची गरज नाही. म्हणजे आणीबाणी कधी असते? ज्यावेळी देशाच्या एकतेला धोका पोहोचतो, देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचतो, देशात देश संकट येतो, देशामध्ये आर्थिक स्थिती बिघडते, महागाई वाढते, राज्य करणं सोपं जात नाही. अशा वेळेला आणीबाणी लागतात. आणि साहजिकच 352 कलम की ज्या वेळेला देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचतो त्यावेळेला 352 कलमाचा वापर करून राष्ट्रपती देशामध्ये आणीबाणी लागू करू शकतात. आणि अशा वेळी साहजिकच देशाचा सगळा कारभार हा राष्ट्रपतींच्या ताब्यात जातो.
सगळ्या राज्यांचे अधिकार हिरावून घेतले जातात. मगाशी सर बोलले की अमेरिकेचं संविधान आणि आपलं संविधानात खूप मोठा फरक आहे, की बाळांनो आपलं संविधान लवचिक आहे, काळानुसार आपण त्यात बदल करू शकतो. अमेरिकेत तसं नाहीये. अमेरिकेमध्ये त्यांचं पूर्ण देशाचं संविधान आहे, पण अमेरिकेमध्ये जी 50 राज्य आहेत, या अमेरिकेच्या 50 राज्यांचं त्यांचं पण स्वतःचं संविधान आहे. म्हणजे त्या राज्यांना विचारल्याशिवाय तिथल्या राष्ट्राध्यक्षांना काही करताच येत नाही. आणि अशी जर परिस्थिती असेल तर देशाचं संरक्षण होणार कसं? देशात शांतता निर्माण होऊ शकत नाही. याउलट आपल्याकडे परिस्थिती आहे, आपण एक संघ आहोत आणि आपल्याला हे एक संघ ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर बाळांनो 307 की ज्यावेळेला देशामध्ये आर्थिक संकट येतं. आर्थिक संकट म्हणजे काय? कारखाने बंद पडतात, चलन फुगवटा होतो, म्हणजे पैशाची किंमत कमी आणि वस्तूची किंमत जास्त, म्हणजे महागाई जास्त. अशा वेळी आर्थिक आणीबाणी असते. किती परिस्थिती निवारण्यासाठी राष्ट्रपती पुन्हा आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात, की जोपर्यंत देशामध्ये परिस्थिती व्यवस्थित होत नाही, सर्वसामान्य होत नाही. आणि त्याच्यानंतर 356 कलम राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी आहे, की ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये अराजक माजेल, एखादं राज्य कारभार पूर्ण चांगल्या प्रकारे करू शकत नाही आणि त्या विशिष्ट राज्यामुळे देशाच्या अखंडतेला जर धोका निर्माण होत असेल तर त्यावेळी 356 कलमाचा वापर करून राष्ट्रपती त्या राज्याचा कारभार आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतात. म्हणजे विचार करा, बाबासाहेबांनी फक्त बाह्य धोका की शत्रूचा धोका याचा फक्त विचार नाही केला, परशत्रूचा विचार नाही केला, की अंतर्गत कोणकोणत्या गोष्टीमध्ये देशाला धोका निर्माण होऊ शकतो याचाही सुद्धा विचार बाबासाहेबांनी 1942-46 ला केला. आणि तो त्यांनी घटनेमध्ये ज्यावेळी त्यांच्यावरती घटनेची जबाबदारी आहे तेव्हा त्यांनी त्यात तो नमूद केला. बाबासाहेबांचं कार्य एवढ्या थांबत नाही, की बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रचंड कार्य केलेलं आहे. की बाबासाहेब हे प्रत्येक समाजाचे नेते आहे, प्रत्येक समाजासाठी कार्य केलं, की गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. माझा गरीब शेतकरी, या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी 1928 पासूनच बाबासाहेबांनी शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेतले. की कोकणातील शेतकरी, आपले बरेचसे पालक, आपले बरेचसे विद्यार्थी कोकणातील आहेत, त्यांना माहिती आहे कोकणामध्ये खोती नावाचा प्रकार असतो आणि या खोतांच्या दास्यातून तिथल्या शेतकऱ्याची मुक्तता करण्यासाठी फार मोठी चळवळ बाबासाहेबांनी उभी केली कोकणामध्ये. आणि साहजिकच त्यांनी काय केलं बघा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, विधिमंडळामध्ये मांडले. जवळजवळ 10 जानेवारी 1938 मध्ये 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावरती झळकला होता. आणि या मोर्चाचं नेतृत्व बाबासाहेब करत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली गेली. आणि विशेष म्हणजे बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे शेतकरी कोण होते? कुणबी होते, मराठे होते, हो, आणि मुस्लिमही होते. म्हणजे सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांसाठी केलेलं, ती त्या शेतकऱ्यांसाठी उभी केलेली एक चळवळ होती. बाबासाहेबांनी ओळखलं होतं की माझ्या देशातल्या शेतकऱ्याची परिस्थिती जर सुधारायची असेल बाळांनो, तर रशियाच्या धर्तीवरती सामूहिक शेती हा प्रकार झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे रशियामध्ये लेनिन, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष लेनिन, की त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये रशियाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. अख्ख्या जगाने रशियाला वाळीत टाकलंय 10 वर्षासाठी. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये 10 वर्ष वाळीत टाकलेला रशिया प्रचंड प्रगती करतो, की रशियाला टक्कर देणारा महासत्ता सुद्धा बनवू शकतो. त्याचं कारण सामूहिक शेती, की पूर्ण देशाची शेती, शेतीवरती सगळ्यांचा हक्क.
म्हणजे जे काही उत्पन्न असणार ते समान वाटा, संपत्तीचं राष्ट्रीयकरण, संपूर्ण संपत्ती देशाच्या मालकीची, पर्यायाने समाजाच्या मालकीची. ह्याचा फायदा कोणाला होणार बाळांनो? की आज ज्या शेतकऱ्याकडे जमीन नाहीये, आज जो शेतकरी अल्प भूधारक आहे, या माझ्या शेतकऱ्याला, या माझ्या बांधवाला 2 घास मिळतील, त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल, यासाठी ती मागणी केली होती सामूहिक शेती. विचार करा. म्हणजे बाबासाहेब शेतकऱ्यांचा पण विचार करतात, शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला. बाबासाहेबांचं महत्व बाळांनो इथेच नाही संपत, की बाबासाहेबांनी कामगारांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. कामगारांचं उत्थान झालं पाहिजे, कामगार जगला पाहिजे, यासाठी त्यांनी विशेष कार्य केलंय. कामगारांच्या समस्या फक्त राज्य स्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावरती कामगारांच्या समस्या सुटल्या पाहिजेत. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1936 साली स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला. 15 ऑगस्ट 1936 बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, हा स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला. आणि ज्या वेळेला 1938 मध्ये विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या, या विधिमंडळाच्या निवडणुकामध्ये या पक्षाचे माणसं निवडून गेली, त्यांचे उमेदवार निवडून गेले. बाळांनो, हे उमेदवार वेगवेगळ्या जातीचे होते, वेगवेगळ्या धर्माचे होते. आज आपण बघतोय की पुरुष आणि स्त्री मजुरांच्या कल्याणाबाबत जे विविध कायदे आहेत, ह्या सगळ्या विविध कायद्यांची मुहूर्त वेळ बाबासाहेबांनी 1942-46 मध्ये आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात करून ठेवलेली आहे. विचार करा. आज आपल्याला माहिती आहे की आपला जो शासकीय कर्मचारी आहे, हा जो आपला शासकीय कर्मचारी, या आपल्या शासकीय कर्मचाऱ्याला महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळतो, की कर्मचाऱ्याला, कामगाराला महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता मिळाला पाहिजे. ही मागणी बाबासाहेबांची आहे. कामगाराचे तास कमी झाले पाहिजेत, की त्याला चांगल्या वातावरणात काम करता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी तो काम करेल त्या ठिकाणी वातावरण प्रसन्न असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून चांगलं उत्पादन होईल. अशा प्रकारच्या सूचना बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या आहेत. की स्त्रियांना रात्री कारखान्यामध्ये कामाला बोलवायचं नाही, अशा प्रकारची तरतूद बाबासाहेबांनी करून ठेवली. आज आपण बघतोय की महिलांना प्रसूती काळाची भर पगार रजा मिळते. ही देणगी बाबासाहेबांची आहे. आज स्त्री पुरुष समानता आपल्याला माहिती आहे. स्त्री पुरुष दोघे जर समान काम करत असतील, समान वेळ असेल, तर दोघांनाही समान वेतन आज मिळतं. ही योजना बाबासाहेबांची आहे. स्त्रियांवरील अत्याचार नष्ट झाले पाहिजेत. त्या काळामध्ये प्रचंड अत्याचार होते, हुंडा पद्धती होत्या, हुंडाबळी जायचे. अनेक धार्मिक बंधनामध्ये, जाती बंधनामध्ये स्त्री जखडली होती. तिची मुक्ती झाली पाहिजे, त्याच्या विरुद्ध त्यांनी प्रहार केले. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. अल्पवयीन ज्या स्त्रिया असतात, ज्या मुली असतात, त्यांचे अतिशय लहान वयामध्ये विवाह केले जायचे. कारण त्यांना माहित होतं की स्त्री दास्य आणि तिच्या अवनतीचं जर मूळ कारण काय असेल तर आपली ही प्रस्थापित समाज रचना ती नाहीशी झाली पाहिजे. सती प्रथा होती, विधवा पुनर्विवाहावरती बंदी होती, की त्या विधवांना जगण्याचा मार्ग पूर्ण बंद केला जायचा. माणूस म्हणून त्यांना जगताच येत नव्हतं. आणि साधी प्रचंड होणारा तो छळ, तो अमानुष अत्याचार, धार्मिक रूढी याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं पुढे असेल तर माझ्या बाबासाहेबांनी केलं. की या स्त्रियांना सक्षम बनवणारं हिंदू कोड बाबासाहेबांनीच मांडलं. मात्र बाळांनो, काही कारणामुळे ते पास होऊ शकलं नाही. मात्र याच विधेयकाचे
थोडेसे टप्पे पाडून भाग करून आज हे विधेयक काही अंशी का होईना काही प्रमाणात का पास होत आहे आणि याचा फायदा समस्त आपला महिला वर्ग आपल्या भगिनी घेत आहेत. हे सगळं योगदान बाबासाहेबांचं आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं बाळानो, की जोपर्यंत हा चंद्र आहे, जोपर्यंत हा सूर्य आहे, तोपर्यंत आपण त्यांच्या ऋणातून बाळानं कधी मुक्त होऊ शकत नाही. बाळानं आपल्याला बाबासाहेबांनी काय दिली, मी माझ्या भाषणाची सुरुवातच केली होती की बाबासाहेबांनी आपल्याला जर काय दिलं तर बाबासाहेबांनी आपल्याला दिलं संविधान. इंग्रज गेले, पण इंग्रज जायच्या अगोदरच ज्यावेळेला सायमन कमिशन भारतात आलं होतं, या सायमन कमिशनच्या वेळेला मानवेंद्रनाथ रॉय यांनी मागणी केली होती की आम्हाला आमची घटना पाहिजे, आम्हाला आमची लिखित स्वरूपाची घटना असण्याचा हक्क मान्य करा. सुरुवातीच्या काळात तो नाकारला गेला, मग नंतर मात्र इंग्रजांच्या लक्षात आलं आणि मग ते भारताला प्रस्थापित राज्यघटना, भारताची राज्यघटना देण्यासाठी अनुकूल बनले. पण आपण स्वतंत्र झालोय 47, मात्र घटनेचं काम सुरू झालं 1946 ला. आणि 1947 मध्ये या घटना समितीवरती बाबासाहेबांची निवड झाली आणि इथेच त्यांना वाव मिळाला की आपल्या डोक्यामध्ये जे काही आपल्याला समाजासाठी जे काही करायचं आहे, आपल्याला आपल्या देशांसाठी काय करायचं, आपल्याला आपल्या शेतकऱ्यासाठी काय करायचं, आपल्याला आपल्या कामगारासाठी काय करायचंय, आणि आज ती देण्याची वेळ आली होती की बाबा 1947 ला बाबासाहेब घटना समितीवरती गेले. त्यांच्या कामाचा प्रचंड आवाका, त्यांची मेहनत, त्यांची प्रचंड तल्लख बुद्धिमत्ता, काम करण्याची ती उर्मी, धडाडी, त्यांचं कौशल्य, हे सगळं बघितल्यानंतर काँग्रेस नेत्यांना कळून चुकलं होतं की या देशाला संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांची गरज आहे. मात्र दुर्दैव असं की त्याच वेळेला देशाची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा जो बांगलादेश आपण म्हणतो तो वेगळा झाला. बाबासाहेब घटना समितीवरती बंगालमधून निवडून गेले होते आणि साहजिकच हा बंगाल पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांचं घटनेवरचं सदस्यत्व धोक्यात आलं, नष्ट झालं. आणि त्यावेळेला घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, या डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी मुंबईचे तेव्हाचे मुख्यमंत्री बाळासाहेब, या बाळासाहेबांना पत्र लिहिलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई विधिमंडळातून बाबासाहेबांना घटना समितीवरती पाठवा. 2 महिन्याच्या आत घटना समितीवरती बाबासाहेबांची नितांत आवश्यकता आहे. आणि साहजिक घटना समितीवर जाण्याचा मार्ग बाबासाहेबांचा परत मोकळा झाला. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष महत्त्वपूर्ण योगदान दिलं, हे आपण नाही विसरू शकत. देशाची अखंडता, देशाची एकता टिकवायची असेल, देशाची अस्मिता टिकवायची असेल तर या सगळ्या संदर्भात राज्यघटनेचं योगदान बाळानो प्रचंड मोठं आहे. घटनेमध्ये मूलभूत हक्क आहेत की आपल्याला माहिती आहे की तुमचा कोणी हक्क हिरावून घेऊ शकत नाही, आपण ज्याला म्हणतो मूलभूत हक्क. बाळानो आज आपण जी काय प्रगती करतोय, बाळानो आज आपण जो काय विकास करतोय, या मूलभूत हक्कांच्या आधारावरती आपल्या मूलभूत हक्क दिले. आज 70 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, देशाचा राज्यकारभार व्यवस्थित चालू आहे, देशामध्ये स्थैर्य आहे. याचं कारण की बाबासाहेबांनी घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आणि या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे देशाचा कारभार सुरू आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की
ही भारतीय राज्य घटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे. जगातील कुठल्याही देशाचं संविधान आपल्या देशाचं मोठं नाही. आपलं संविधान लवचिक आहे. काळाप्रमाणे त्यात बदल करता येऊ शकता. त्यात मूलभूत तत्व दिली, त्यांच्यामुळे तुम्हाला अधिकार दिले, तुम्हाला मार्गदर्शक तत्व दिली. आणि साहजिकच की मानवी मूल्यांची जोपासना कशा प्रकारे केली पाहिजे, मानवी मूल्यांची जोपासना करणारी आमची घटना आहे. आणि म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ घटना जर कोणती असेल तर बाळांनो ती आपल्या देशाची राज्य घटना आहे, की जगातील अनेक देशांनी मान्य केलं आहे. जगातले अनेक देश मान्य करतात की भारताची राज्य घटना ही सर्वश्रेष्ठ आणि अद्वितीय आहे. हे कोणामुळे बाळांनो? समोर चित्र बघताय की बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती घटनेची प्रत सुपूर्द करत आहेत. तुम्ही चित्र बघताय बाळांनो की बाळांनो या घटनेमुळेच आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. आणि माहिती आहे कायद्यापुढे सगळे समान, म्हणजे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, सर्व समान. एक व्यक्ती एक मत, की माझ्या देशामध्ये एका व्यक्तीला फक्त एकच मत असेल, म्हणजे माझ्या देशापेक्षा कोणी मोठा नाही, देश मोठा बाकी सगळे. आणि सर्व देश गोष्टीच्या बाबतीत माझा देश मोठा असणार, बाकी कोणी नसणार. विचार करा, जर राज्य घटना नसती तर आज काय असतं सभोवती? बाळा आज प्रचंड आजूबाजूला फक्त आणि फक्त अराजक असतं, गोंधळ असला, बाकी काही नसतं. बळी तो कान पिळी ही परिस्थिती असते. ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे सामर्थ्य त्याचंच राज्य असतं. बाळांनो आपल्याला जगता आलं नसतं, गरिबांना जगता आलं नसतं, आपल्याला विकास करता आला नसता, बाळांनो आपल्याला प्रगती करता आली नसती. आज एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण जे जगत आहोत हे त्या राज्य घटनेचे आपल्यावरती असलेले उपकार आहेत. आणि हे सगळं का बनलं? तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण बनले? बाळांनो बाबासाहेब बनले. की बाबासाहेब हे घटना समितीचे, त्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले आणि त्यामुळे ही गोष्ट तयार झाली आणि राज्य घटनेच्या रूपामध्ये आपल्या समोर आली. बाबासाहेबांनी सर्वांगीण विकासामध्ये विशेष योगदान दिलंय. म्हणून बघा की आपल्या शेजारच्या देशांचा जर विचार केला, जर आपण आपल्या शेजारच्या देशांचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं? पाकिस्तान आहे, आपल्या बाजूला बांगलादेश आहे, नेपाळ आहे, म्यानमार आहे. ही राष्ट्र लोकशाही आहेत, पण इथं बाळांनो लोकशाही फक्त नावापुरती आहे. इथं लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित नाही झाली. तिथल्या लोकांना लोकशाहीची जी फळं असतात ही फळं नाही जगता आली. कारण बाळांनो आज या देशामध्ये प्रचंड राजकीय अस्थिर्य आहे. आज हे देश स्थिर नाही. म्हणावं तसं या देशामध्ये मानव विकास नाही, प्रगती नाही. परंतु आपला देश बघा, परंतु आपला देश मात्र राजकीय दृष्ट्या स्थिर आहे. आज जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकशाही राष्ट्र कुठला असेल तर तो माझा भारत देश आहे. अशा प्रकारची एक यशस्वी लोकशाही असलेला देश कोणता असेल तर तो माझा भारत देश आहे. अशा प्रकारची संपूर्ण जगामध्ये एक प्रतिमा कोणाची निर्माण झाली असेल तर ती आपल्या देशाची झाली आहे. याचं कारण भारताची राज्यघटना. बाळांनो विचार करा की बाबासाहेब किती श्रेष्ठ होते. म्हणजे असा कुठला विषय नाही, असा कुठला प्रांत नाही, अशी कुठली गोष्ट नाही की त्या प्रांतामध्ये, त्या गोष्टीमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं नाही, त्यांच्या हाताचा परिस्पर्श झाला नाही. म्हणजे विचार करा बाळांनो, आपल्याला माहिती आहे ते माणूस म्हणून श्रेष्ठ आहेत.
आपल्या माहिती जगातील जर आज विद्वान व्यक्ती कोण, की भारतात स्वातंत्र्यानंतर भारतातील जर सर्वात विद्वान व्यक्ती कोण, तर आपसुक आपल्याला माहिती आहे नाव जातं, आपल्या तोंडावरती नाव येतं, आपल्या जिभेवर नाव येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला माहिती आहे कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या अजूनपर्यंत जेवढे विद्यार्थी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात हुशार विद्यार्थी कोण असं सर्वेक्षण करायचं ठरवलं. त्यांनी सुरुवातीला 100 घेतले, यादी कमी केली, 50 वर आले, यादी कमी केली, आता ठरवलं की फक्त 10 लोक ठरवूया की शेवटचे सगळ्यात प्रमुख 10 हुशार व्यक्ती कोण. आणि मग त्यांनी ठरवलं की जाऊ दे 10 नको, आता एकच बघूया की अजूनपर्यंत कोलंबिया विश्वविद्यालयातून शिकून गेलेला सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण, विद्यार्थी कोण. बाळांनो सांगायची गरज आहे, ती व्यक्ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी सर्वे झाले, अनेक ठिकाणी सर्वेक्षण झाली, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर 1953 मध्ये की बौद्ध धर्मामध्ये बोधिसत्व नावाची खूप मोठी पदवी, ही पदवी त्यांना नेपाळच्या परिषदेमध्ये देण्यात आली. म्हणजे आज अशी कुठली पदवी नाहीये, आज अशी कुठल्या प्रकारची बिरुदावली नाहीये की जी बाबासाहेबांच्याकडे नाहीये. आज कुठला विषय नाही, आज कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्राला बाबासाहेबांनी स्पर्श नाही केला, त्यांनी आपले मौलिक विचार नाही दिले, आपलं योगदान नाही दिलं. आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती जे संविधान रूपी जे आपल्यावरती जे प्रचंड उपकार केलेले आहेत, पाहून आपल्या पायातील तुम्ही तुमच्या शरीराचे कातडीचे जोडे जरी बनवले आणि ते जरी समजा करतो आपण त्यांच्या पायात दिले, तरी आपण कळलं समजतं आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही, आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या त्यांच्या योगदानाचा, ह्या त्यांच्या सगळ्या कार्याचा गौरव म्हणून 14 एप्रिल 1990 मध्ये बाबासाहेबांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आणि गौरव केला.